त्यांनी त्याचा तो प्रसंग सांगितला ना, की मी जेव्हा परिक्रमेला सुरुवात केली पहिल्या परिक्रमेला, तेव्हा त्यांनी असा संकल्प केला होता की जोपर्यंत मला मैया खायला देत नाही तोपर्यंत मी खाणार. आणि म्हणे मी 3 दिवस काही खाल्लं नव्हतं. ओके. त्या ह्याच्यातून निघालो आणि त्याच भ्रमामध्ये की आज देईल उद्या देईल. बरं ते मैया देणार म्हणजे का मैया येऊन देणार नाही बरोबर ना. बरोबर. एक दिवशी दुपारी 12 वाजता म्हणे मी हातातली काठी घेतली, जाऊन मैयाचं पाणी पिलं की तुमचं पोट भरतं. त्यांनी ती काठी घेतली आणि मैयाच्या पाण्यावर 3 वेळा मारली. ओके. आणि सांगितलं मैया आज पण तुम्हाला उपाशी ठेवलं म्हणून, आता तर चालवतच नाही. आणि तो असं करून निघाला पुढे. थोड्या वेळाने असं झालं की तिकडनं एक मैया, म्हणजे तिथं काय होतं, एक बाई मुलगी कोणी असो, तिथलं एक वैशिष्ट्य आहे, सगळे तिला मैया हाक मारणार. ती मैया आली तिकडनं आणि त्या मैयाने सांगितलं की बाबाजी खाना पाओगे, म्हणजे पाओगे म्हणजे घेता का. ओके. तर तो बोला हां. आता म्हणतो की आता तर नाहीच राहू शकत, आता तुटला तरी चालेल पण आता काही पर्याय नाही म्हणून. आणि मैयाच्या म्हणजे नदीच्या वरनंच आली होती, त्यामुळे ती मैया असेल असं त्याचं एक त्यांनी डोक्यात ठेवलं आणि ते घेतलं. ते खात असतं ते वाढलं ना, तिने वाढताना तिचा पदरवरती गेलं. तर त्यांनी बघितलं 3 लाईन तिच्या तिथे लागलेल्या होत्या पाठीच्या इथे. बोला मैया ये क्या, कोई बाबा 3 दिन से भूखा था, खाना नहीं खाया ना. अरे इसके त्याला कळलं की हे मैयाने दिलं मला म्हणून. आणि ती काठी ती काय त्यांनी मैयाच्या ह्याच्यावर मारलेली होती ना, ते त्याच्या ह्याच्यावर. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ती परिक्रमा करेन दरवर्षी.